नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा भोगी स्पेशल असा ब्लॉग असणार आहे आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांना भोगीच्या शुभेच्छा. नवीन वर्षातला पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती आणि त्याआधी असते ती म्हणजेच की भोगी. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी स्पेशली आज त्याचा मान असतो आणि मीही ते बनवणार होते पण संध्याकाळी, कारण की सकाळी मला काही जमलं नाही ते बनवायला, कारण की त्यांचा टिफिन असतो त्याच्यामुळे मग भाजी चपाती मी असं बनवलेलं. त्यामुळे संध्याकाळी बनवायचं असं ठरवलं, कारण की मी तर एकटीच होते आणि जरी ते नंतर मी बनवलं असतं, दुपारी वगैरे बनवलं असतं तर मग ते मी खाल्ल्यानंतर बाकीचं आहे तसंच राहिलं असतं आणि परत मग संध्याकाळी तेच खावं लागलं असतं. त्यामुळे संध्याकाळीच मस्त गरमागरम असं बनवायचं ठरवून मी संध्याकाळी बनवायचं ठरवलं. आणि भाज्या वगैरे पण आणायच्या होत्या आणि त्या तर संध्याकाळीच आणल्या. त्याआधी बघा इथे ना सकाळी लवकर उठून घरातली पटपट अशी कामं आवरून घेतली, म्हणजे घर वगैरे सगळं आवरून घेतलं किंवा बाकीची जी कामं असतील ती सगळी आवरून घेतली आणि त्यानंतर मग मी फ्रेश झाले, कारण की आता भलेही थंडी असली तरीसुद्धा घरातली कामं वगैरे करताना गरम होतं आणि घाम तर येतोच आणि बरं वाटत नाही ते. त्यामुळे मग मी सगळी घरातली कामं आवरून नंतर मग मी फ्रेश होते सवयीप्रमाणे आणि त्यानंतर मग फ्रेश झाल्यानंतर मग चहा बनवायला घेतला आणि आता चहासुद्धा मी ना सगळी घरातली कामं झाली ना तेव्हाच मी चहा पिते, कारण की मला सगळ्यात शेवटी निवांत असं चहा पीत बसायला बरं वाटतं. आता तसं तरी म्हणजे सगळे असतील ना, म्हणजे घरामध्ये कोणी असं असतील ना सगळे, तर त्यांच्याबरोबर चहा पीत मी बसते निवांत. पण जेव्हा मी एकटी असते ना तेव्हा मात्र मग मी सवयीप्रमाणे घरातली सगळी कामं आवरून झाली ना की मग मी शेवटी चहा पीत बसते. तसं मला बरं वाटतं, म्हणजे आरामात निवांत चहा पीत बसायचं. काही काम करायचं आहे असं काही नाही, निवांत बसता येईल. त्यामुळे मग मी शेवटी चहा पिते आणि त्यानंतर बघा इथे एक साईडला चहा वगैरे ठेवला आणि दूध गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर मग मी तयार व्हायला घेतलं. मी खूप दिवसानंतर तयार होत होते आज, ते पण व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून, कारण की आता आपण यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर करतो त्याच्यामुळे मग थोडंसं तरी नीटनेटकं दिसलं पाहिजे. आता तसं तरी मी रोजच तयार होते, पण आता सध्या ना मी जेव्हा आजारी पडले होते ना तेव्हापासून मी साधी चेहऱ्याला पाऊंड्स पावडरसुद्धा लावली नव्हती. त्याचं कारण असं की चेहऱ्यावरती आता सध्या ना खूप जास्त डाग पडले, जसं की मला कांजण्या आल्या होत्या आणि त्याच्या अजूनही चेहऱ्यावरती डाग आहेत. आता इतकंसं व्हिडिओमध्ये दिसत नसलं तरी समोरून ते दिसतं. त्यामुळे ना माझी इच्छाच होत नव्हती तयार व्हायची. आता मी फक्त एकदाच तयार झाले होते तेव्हापासून, ते म्हणजेच की माझी फॅमिली आली होती आणि तेव्हा आम्ही बाहेर फिरायला चाललो होतो, बस तेव्हाच मी एकदा तयार झाले होते. पण आजारी पडल्यापासून आत्तापर्यंत फक्त एकदाच तयार झाले. त्याच्यानंतर मी साधी चेहऱ्याला पाऊंड्स पावडरसुद्धा लावली नव्हती, कारण माझी इच्छाच होत नव्हती. पण आज व्हिडिओ पण घ्यायचा होता आणि सणवार म्हटलं की थोडंसं तरी तयार व्हायला पाहिजे, तर आता जास्त काही नाही, फक्त पाऊंड्स पावडरच लावली होती बस एवढंच. आणि त्यानंतर मग नेहमीप्रमाणे जी काही छोटी मोठी घरातली कामं आहेत तर ती आवरायला घेतली आणि पूजा वगैरे असं सगळं करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मी साय पण साठवली होती, त्याचंही मला तूप बनवायचं होतं. पण मी रात्री त्याच्यामध्ये दही टाकून ठेवते, म्हणजे साय जी साठवली आहे ना तर त्याच्यामध्ये मी दही टाकून ठेवते रात्रीच आणि रात्रभर तसंच बाहेर असते आणि मी सकाळी त्याचं लोणी काढून तूप कढवते. पण रात्री काही लक्षात नाही राहिलं, त्याच्यामुळे मग आता सकाळीच त्याच्यामध्ये मी थोडीशी दही टाकून ते साईडला ठेवून दिलं संध्याकाळपर्यंत. त्यानंतर बघा इथे मी पहिले तरी ना मस्त गरमागरम चहा वगैरे पिऊन घेतला आणि त्यानंतर मग आता डायरेक्टली मी संध्याकाळीच व्हिडिओ घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे एक साईडला परत संध्याकाळचा चहा किंवा एक साईडला मॅगी ठेवली होती आणि मी इथे लोणी काढत होते, कारण की मला तूप बनवायचं होतं. जेवढी पण साय साठली, आता घरामधलं सध्या तूप संपलेलं आहे, घरी बनवलेलं, बाहेरचं विकत मी आणलेलं. त्यामुळे म्हटलं चला जेवढी पण साय साठले त्याचं तूप बनवू. त्यामुळे अगदी थोडीशी साय साठली होती, त्याचंच तूप मी बनवायला घेतलं. म्हणजे पहिले तरी लोणी काढून घेतल्यात, थोडंसं होतं त्याच्यामुळे मग मी ते मिक्सरला वगैरे असं काही फिरवून घेतलं नाही, मिक्सरला लगेच निघतं. आणि तसं जरी बघायला गेलं ना तर फक्त असं चमच्याने असं सतत असं ढवळत राहिलं ना की आपोआप लोणी निघतं, जास्त वेळ काही लागत नाही, लगेच निघतं. त्यामुळे मग मी तसंच काढलं, भांडी जास्त घाण व्हायला नको त्यामुळे.
आणि त्यानंतर मग मला स्वयंपाक पण करायचा होता, त्याच्यामुळे लोणी जे मी काढलं ना तर ते तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि उद्या मी तूप बनवेल. तसंच लोणी मी फ्रीजमध्ये आत्ता ठेवून दिलेलं आहे, कारण मला जेवण पण बनवायचं होतं आणि नैवेद्य पण दाखवायचा होता. त्यामुळे आता सकाळीच बनवायचं होतं, पण जसं मी सांगितलं कारण परत ते राहिलं असतं, त्यामुळे मग मी आता बनवायला घेतलं. तर आता ही भोगीची भाजी ना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं, कारण की कुठलाही सण आला ना की त्या सणाचं काही स्पेशल असं काय असेल ना तर ते शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे सारखे येतच राहतात. तसंच संक्रांतीचं भोगीची भाजी किंवा बाजरीची भाकरी असं शॉर्टमध्ये व्हिडिओ येतच होते. त्यात मी बघितलेले की काही जण असं खोबऱ्याचं वाटण म्हणजेच मसाला वगैरे टाकून बनवतात किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. कोणी पालेभाज्या पण मिक्स करतं, असे पण मी व्हिडिओ बघितलेत, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये येतं. त्यामुळे मग तसे कोणी पालेभाज्यासुद्धा मिक्स करतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी. तर आमच्या साईडला तर आम्ही असंच बनवतो, म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून. आणि पालेभाज्या आम्ही काही वापरत नाही, सगळ्या ज्या काय असतील त्या फळभाज्याच होत्या. आणि पहिले तरी ना त्यांनी मला भाज्या सगळ्या निवडून दिल्या. म्हणजे मी इथे चना पावटा म्हणजेच वरणा, आमच्या साईडला वरणा बोलतात. तर बघा भाजी एकच, पण काही ठिकाणी वेगवेगळ्या नावाने पण ओळखली जाते, काही ठिकाणी वेगळ्या नावाने बोलतात असं. तर पावटा पण म्हणतात आणि वरणा आमच्या साईडला तर वरणाच आम्ही बोलतो, पण इथं पावटा असं बोलतात. त्यानंतर बघा इथे चना घेतलेले, बटाटा, वांगं अशी बरीच भाज्या मी मिक्स करून घेतलेत. आणि हे सगळं ना मी भाज्या ज्या पाहिजेत त्या अशा मी मिक्स करून घेतलेल्या आहेत भाज्यावाल्याकडून, कारण की इथे ना असं एक असं म्हणजे मिक्स करून ठेवलेलं असतं ऑलरेडी, वजन करून मिक्स भाज्या करून ऑलरेडी ठेवलेलं असतं. आणि ते जर घेतलं ना तर त्याच्यामध्ये ते बोरं पण येतात किंवा ते अख्खं शेंगदाणं ते पण येतं. आणि भाज्या कमी आणि ते बोरं आणि अख्खं शेंगदाणं ते जास्त असतं, आणि भाज्या त्यात अजिबात जास्त काही नसतात. त्यामुळे मग मी ते ऑलरेडी ते मिक्स करून ठेवलेल्या भाज्या असतात ना तर त्या नाही घेतल्या. असं सेपरेट मी हे सगळं घेतलेलं आहे, ज्या ज्या भाज्या मला पाहिजेत त्या अशा. कारण की ते बोरं हे असं मला नाही आवडत आहे भाज्यांमध्ये, त्यामुळे मग ती तशी भाजी अशी मिक्स करून ठेवलेल्या भाज्यांमधलं मी नाही घेतलं. याचा सेपरेट ज्या ज्या भाज्या लागतील ना त्या सगळ्या मी घेऊन आले होते. त्यानंतर इथे बघा कांदा टोमॅटो तेलामध्ये थोडंसं छान परतवून घेतलं. त्यानंतर लाल तिखट म्हणजेच की मसाला टाकला आणि त्यानंतर मग भाज्या सगळ्या मिक्स करून घेतल्या. पहिले तर ना मी पावटा म्हणजे वरणा जो आहे ना तर तो थोडासा भाजून घेतला होता तव्यामध्ये, कारण आम्ही तसंच बनवतो. आणि त्यानंतर मग सगळं मिक्स करून घेतलं ते, तर थोडंसं पाणी घालून ती भाजी शिजत ठेवली. आणि दुसऱ्या साईडला मी भाकरी बनवायला घेतली, बाजरीची भाकरी. आता तशी तरी रोज ज्वारीची भाकरी असते, त्याच्यामुळे ती बनवायला म्हणजे सवय असते बनवून भाकरी. त्यामुळे हे असं वाटत होतं की ह्याची भाकरी येईल का नाही, कारण पिठामध्ये थोडासा फरक पडतो. म्हणजे जरी आपल्याला भाकरी येत असली तरीसुद्धा पिठामध्ये थोडासा फरक पडतो. त्यामुळे मला वाटत होतं ह्याची भाकरी येईल का नाही, आणि ह्याची भाकरी लगेच कडक होते. ज्वारीची भाकरी नरम राहते, पण ह्याची नाही राहत, लगेच कडक होते ही भाकरी. आणि तसंही लेट बनवलं होतं तरी पण जेवणापर्यंत कडकच झाली होती. पण ठीक आहे, आज त्याचाच मान असतो त्यामुळे ते बनवायला लागतं. तिळ लावून छान अशी भाकरी बनवली. एक फुगली होती, एक नाही फुगली, आणि जी नाही फुगली ती नाही घेतली मी, जी फुगली ती दाखवली. एकच फुगली होती पण तरी बनवली भाकरी. आणि ते शेंगदाण्याची भाजी पण तोपर्यंत शिजली होती. आणि ही मिक्स भाजी ना खरंच इतकी छान लागते. गाजर वगैरे टाकलं होतं मी त्याच्यामध्ये, गाजर तर असतंच. आणि इतकं छान चव येते ना, प्रत्येक भाजीची चव त्याच्यामध्ये उतरते, त्याच्यामुळे आणखी छान चवीला लागते ही भाजी. आणि बघू शकता एक साईडला भाजी बनवले, भाकरी बनवले, आणि भात मी अगदी सिंपल बनवला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही मी मसाला घातलेला नाही आहे, फक्त खडे मसाले वापरले, तो वाटाणा आणि गाजर. स्पेशली गाजर मी घातलेलं आहे, कारण भातामध्ये ना गाजराची चव म्हणजे खूप छान लागतं. म्हणजे अगदी असं जास्त गोड नाही बनत, पण छान चव येते गाजर टाकल्यावर भातामध्ये. त्यामुळे मी गाजर आणि वाटाणा असं दोन्हीच घेतले आणि अगदी सिंपल भात बनवला आहे. त्यानंतर देवापुढे नैवेद्य दाखवला. आणि असा होता आजचा पूर्ण दिवस. कसा वाटला नक्की सांगा. बाय.